डोळ्यातील ओले दुःख घेताना चढ करते काळीच भर गावाचे गावपण तडकताना ओघळणाऱ्या डोळ्यातील सांगाळलेल्या दिशा असंख्य क्षितिजांचा ठाव ठिकाणा धुंडाळताना गाव कुठे असतो? संस्कृती जन्माला आली ती वाडा संस्कृती अजूनही गावात नांदते आहे, फक्त रूप बदलून. लख उजेड घरामध्ये पडतानाही कंदील अजून देखील जीवाचे भासे मोजतो आहे. अक्षरांच्या ठिणग्या आणि शब्दांच्या मशाली घेऊन निघतात काही जण हरवलेल्या गावाला शोधायला. तेव्हा त्यांना कळतं की त्यांच्याच पुरात वसला आहे वेदनेचा गाव. शतकांच्या नापीक जमिनीत असंख्य चेहरे नांगरून पडलेले, एक गच्च काळी भोर काळीज रेषा तळहातावर लिहून, रस्तोरस्ती आठवणींच्या विटक्या अंगरख्याची शिवणं उसवत बसलेली माणसं इथं तिथं शतकभर, पण गावातून हरवलेला गाव. उगवला नारायण लाल शेंदराच्या खापा, फुले अंगणात चाफा. उगवला नारायण चढे झाडा जुड्यावरी, तेज पडे चुड्यावरी. उगवला नारायण आला पहाड फोडून, दिले सुरुंग लावून. उगवला नारायण सारी उजळे दुनिया, किती लावाव्या समया. उगवला नारायण तिरीप पिवळी छान, हसे मखमल रानो रान. उगवला नारायण, उगवला नारायण लाल शेंदराच्या हलगी वाजली उरसाची. आलो आलो. अरे तुझा अजून पटाकी लावणं सुरू आहे होय? अरे उरुस निघाला की का? निघे ना. अरे हे पताके काय उर्स सफाई नाही. मग सरपंचानं लावायला सांगितलं. गावात मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून. त्याच्या आईला ते बेन सरपंच कुठं जाऊन बसले ती कळना. अरे पताके लावलेला पैसे दिले नाही अजून. राज्याला एक देऊन गेलो होतं. रातभर काम केलं ते एका चपटीत होते होय. बरोबर आहे. काय होणार आहे? सोळा रे. अरे मुख्यमंत्री येणार आहेत म्हणे आज गावात. होय बा.
ऐकलं खरं. अरे आज उरसातले मजा येईल ना व? अरे मग मनगट ह्योच तर चारच आहे. हा चला. अरे परतो रेड आला का आणलं तर गवळी रातचाच येऊन बसलाय ना वर. ए तुल्या अरे चल लवकर. अरे आलो आलो. लय घाई झाली रे. अरे मग दर 5 वर्षाला एकदा येतो हा उरूस आणि असली संधी सोडायची होईल का? काय नाही भाला घेतला का? घेतला तर चला तर मग चला. फार थांबा. आता ऐका. बोला. सैलानी बाबा की 2 4 3. बापू मजा आहे तुझी. आज तुला भेटायला मुख्यमंत्री साहेब येणार आहे. आणि हो कोणाला सांगायचं नाही हा. विरोधी पक्ष नेता पण येणार आहे म्हण. हे बापू मज्जा आहे तुझी. बापू हे बापू अरे झोपलाय वाटत. झोपा आराम कर. तोपर्यंत मी जरा चला तेव्हा त्याला उठव कुणीतरी. हे वागता येतील. 15 मिनिटाचा हात दिलाय. तेवढ्यात उरसाला भेट 2 उद्घाटन त्यांना सांत्वन मदत भाषण जेवण एवढं समजा कसं होईल कर. आणि साहेब बाहेरचं पाणी पित नाहीत. तेव्हा त्या थमसबीच्या बाटल्या मागवा. बाटल्या ना आपण मागवतो ना बाटल्या. बाजूला बाजूला. बाजूला जागा लवकर कामाला. अरे आली का? आली. चारी आल्या का? आल्या. फटाके आले का? नाही. आरतीच्या आता आणतो. कुठं निघालीस? पंढरीला निघालोय वारीला. अगं पण पंढरीला काय करणार? अरे या दुष्काळात काय करणार? तुळस बी वाळून गेली. पंढरीला साखराला निघालोय वारीला निघालोय. ये ना तू. मी तिकडं पंढरीला आल्यावर इकडे गावाचं कसं होईल? आणि आज उरूस आहे गावात. ए काशीबाई तू काय लागली याच्या नादाला? चल. जा जा तूच लाग तिच्या नादाला. का बोलणार? आऊची भाजी चला दारुड्या हात ठेव चला. बघून घे बघून घे. अंधाराची वास्तू आणि सत्ता हवा. नमस्कार. राम राम. मी फोटोग्राफर आहे. मला बापू कुमसेंना बघायचंय. बापू कुमसे कुठे राहतात? बापू कुमसे तिकडे राहतात. मला मी तिकडेच निघालोय. रात्रीच्या पोटामंदी अंधाराच्या वाटामंदी वाजतो या हरीचा पावा. रात्रीच्या पोटामंदी अंधाराच्या वाटामंदी वाजतो या हरीचा पावा. लाज पायाच्या तोडून भिंती ग पायाच्या तोडून भिंती ग ग. लाज पायाच्या तोडून भिंती ग पायाच्या तोडून भिंती. लाज पायाच्या तोडून कशी तुझ्यावर केली मी फिरते ग तुझ्यावर केली मी फिरते. तुझ्यावर केली मी फिरते ग तुझ्यावर केली मी फिरते. तुझ्यावर केली मी फिरते ग तुझ्यावर केली मी फिरते. अगं एकलेपणाची धग दुखऱ्या जीवाची. अगं एकलेपणाची धग दुखऱ्या जीवाची. तग मग द्या होई सावा झाली तग मग द्या सावा.
आता होती सुगी होती, सुगीचं गाणं होतं, समधी नाचत होती. माझी शारदी त्याच्यात होती. तिला तिला खोकला लागला होता, तिला पाणी पाणी होय शारदीला. बापू पाणी तर आता डोळ्याला बी येत हा? नाही, समधीकडलं आटलंय. पाणी नाही. होय. मग सुगी कशी? सुगीचं गाणं कसं? माझी शारदी. सपान हा? सपान असेल तुझं. तुझी शारदी गेली का वाच? हा? हा, कुठं? आता कुठं? वर देवाकडं. बापू तुझी शारदा मरून काही महिना झाली आणि या गावात सुगी होऊन काही वर्ष झाली. वर्ष. मागच्या महिन्यात याचा पोरगा किशा गेला ना, तेव्हापासून हे असंच आहे. माझं किशा. होय बापू, मागच्या पंधरवाड्यात तुझा पोरगा किशा गेला. अरे त्यानं आत्महत्या केली. हा? माझं किशा कसं मरण म्हणायचा? काळ्या आईसाठी निळ्या बापाकडे भीक मागी, मग पोरं कसं मरल? थकला हा? बापू, तुझा पोर थकला. भीक मागून मागून एक दिस लटकला इथं या झाडाला. जागा हो बापू, जागा हो. हा? किशा. होय. किशा. होय. गेला. अरे तुझ्या किशाचं धड गेलं निघून, पण भास मात्र अजून इथंच लटकून आहे या किशा. झाडाला. अजून किती लटकणार आहे ते त्या निळ्या बापालाच ठाव. माझा किशा. शांत हो बापू, शांत हो. बापू हे पाहुणं आल्यात तुझ्याकडं. अरे शहरातून आलेत, गाडीनंच आलेत. चावडीत तुझं नाव विचारलं तेव्हा इकडंच घेऊन आलो. नमस्कार. राम राम. अरे बापू, हा? अरे ते तुझ्याकडे आलेत. बोला साहेब, मी येतो बापू. यस, शेतकऱ्याची आत्महत्या हा विषय गल्लोगल्लीपासून विधान भवनापर्यंत गाजतोय. मी त्या शेतकऱ्याच्या बापाचे फोटो घेणार. मिस्टर बापू, तुम्ही निराश होऊ नका. तुमचा मुलगा गेला ना, तुम्ही विसरून जा आणि मस्त मूड मध्ये या. अहो, तुम्ही राज्य, देश नव्हे जगातील वर्तमानपत्र झटा, सगळीकडे तुमचं नाव आहे. तुम्ही असे इथे बसा. इथे बसा. तुम्ही अहो, मी फोटो काढतो तुमचे, तुमचं चित्र, जीवनचित्र. अहो, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे वडील कसे दिसतात हे पाहू द्या ना लोकांना. हा, बोला बाबू, बोला. अहो पण बोला. मी बापू शिंगा खुमसे, जन्मापासून सावलीसारखं संगतीला असलेलं बापाचं कर्जाचं ओझ थकत सांभाळ, नियतीचा फेरा ठाऊक नसल्यानं मी जगण्यावर न रागवता आजवर तसाच जगत नाही. जन्माचा एकच ध्यास होता, एवढं कर्ज फेडायचं. पण नाही, जलम संपत आला पण कर्ज नाही संपत. लेकरं तशी आम्हाला आठ झाली. 2 बैलाच्या शिंगातलं जगलं आमचं. उगवला दिस मी त्याच्यातूनच बघायचा, मावळला दिस मी त्याच्यातूनच. तांबडं फुटायला बैला संघ अवतावर ते झाक पडायलाच घराकडे यायचं. 8 लेकरातली 2च लेकरं जगली. सैलानी बाबाच्या पत्सरानं पोरगा किशा आणि पोरगी शादी. पोरं मोठी झाली. किशा मॅट्रिकीतूनच रानाकडे आला. बापाचा हाल बघवना त्याला आला हाताखाली. शादी वयात आली. मग आता तिचं लगीन करायचं. पैसे पहिलंच फिटलं नाही, तवा नवं कुठून मिळणार.
बापू हं? बापूराव आहेत का हा? हा? राम राम बापू. होय या. बापू हं? यंदा पोरीचं लगीन करायला पाहिजे. होय. आडगावचं पाटील साहेब विचारित होत. कुणा पाहिजे? आता पुन्हा पाहिजे. अरे त्यांच्या पायीच. त्याच्या पायी? होय. अरे, पण त्याच्यात आणि माझ्यात 2च वर्षाचा फरक आहे ना. म्हणून फरक कुठं पडला. नाही. लगे लगे. बघ बापू विचार कर. हं? अरे पोरगी सुखानं नांदल. पर नग नग. मर्जी तुझी. अरे समजा जगच व्यापारी झालंय. विकणाऱ्याची गरज बघून सोनं बी मातीच्या भावात मागतात. हा सोन्यासारखी पोरगी म्हाताऱ्याच्या गळ्यात बांधू म्हणजे आपल्याच हातानं पोरीला कोरडे हेरी ढकलून दिल्या गत आहे. तवा तवा माझा खिशा म्हणला बा हं? अरे देवानं बाप म्हणून टाकलेलं कर्तव्याचं हलकं तर करायला पाहिजे. होय. आपण शालीच्या लग्नात एक बोलू हा बैल मग आवताचं काय रे? ते बघू पुढल्या पुढे. आधी लगीन व्हायला पाहिजे ना. हा? होय. जावई फुलं मिळाला. दिल्या घरी लेख सुकान नांती झाली. पहिली कोण पोरीचं लगीन केलं. कर्ज काढून संसार चालला. मग आता एका बैलानं संसाराचा गाडा ओढायचा कसा? कुठून आणायचं पैसं? कुठून? आसमानाचं पाणी डोळ्यात दाटलं. तेव्हा माझ्या लेकरानं ते बघितलं. लेकरू म्हणलं बा मी कशाला बैलावानी. चल तुझ्या सर्जाच्या जोडीला मी राज. हरपट फोडा. नाही इलाज नाही. हा? माझं पोरग खांद्यावर आऊत घेऊन बैलाचं जोडीदार झालं आणि काळीत घाम गाळू लागलं. पंचमीचं दिस होत. पोरगी बाहेर सणाला आली. हो सासरू अशी नसती. धनी किती बी धनवान झाला तरी माहेर खोटं वाटत तिला. आज माहेराचं जाणं झाली झाली हो पहाट. आली आली डोळ्यापुढं माझ्या माहेराची वाट. रात दिन गज बज असं खटल्याचं खरं. सदा बादिया बाद माझं सोद माहेर. माझं सोद माहेर. पोरगी रानाकडे गेली. भावाच्या खांद्यावर आऊत बघून गलबनली. रडतच घराकडे आली. म्हणली बा लगीन करून जोडीदार आल्याच्या वयात माझा भाऊ पहिल्याच्या जोडीला आणि ते बी माझ्यामुळं. नाही बा बा ही बोरमाळ घे आणि दुसरा पहिला सुगीवर माझी बोरमाळ माघारी कर. मी सांगेन माझ्या धन्याला. माझ्या माहेराच्या वाटे गाई म्हशीचं खिल्लार. गावामध्ये बरकत दह्या दुधाची. दह्या दुधाची. मी नग म्हणलं पण बहिणीची माया मी आणलं बाई. दिस चाललं होतं असंच. त्याच्यात बँकेची माणसं गावात स्वतःहून आली. म्हणली सरकारनं व्याजदर कमी केलाय, कर्ज घ्या. माझा खिशा उंदा जवान केली. एरंडाच्या बोटाकडे बघून द्राक्षाच्या घोसाचा सपान बघायचा. बँकवाल्यानं त्याला घेरात घेतला आणि दिलं तर
झालेल्या पैशात माझा किशा राम 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 समज उकळ पाठ बसते का खाल्ला कोण देश वर यायचा आणि वर लाकून खाली जायचा त्याचा हे खेळ रोजचाच झाला पर जीव मात्र आमचा गेला मेघा मेघा येगा येगा रानामंदी झाल्या भेगा 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 झाल्या बळी बळी मंदी जाईल माझा बळी बळी मंदी जाईल माझा बळी नाही पटलं ते दिव्यात वात होऊन जळण्याआधीच कापूस रानावरच चळून गेला जावयानं सुगीपर्यंत तळ काढली सुगी कोरडीच गेली पोरीला धाडून दिली म्हणला बोरमाळ घेऊनच नांदायला ये माझा किशा भडकला चराकला माझ्या पायात माझ्या बहिणीचं नाणं उठलं एक दिस किशा उठला आणि बैल तुडी घेऊन सरळ बाजारला निघाला बाजार इसकोस लांब होता रस्त्यात मुक्काम पडला मुक्कामात घात झाला बैलाला साप चावला बैल जाग्यावरच मेला पण माझा किशा हटला नाही तसाच एक बैल घेऊन पुढे बाजारला गेला आणि कुणाल्या पैशात बहिणीची बोरमाळ घेऊन तिचं नाणं लावूनच माघारी आला माझा किशा उदास भकास बा पहिले गेली रे पोरा किशा अरे बैल म्हणजे पोचणारा बाप असतो घास देणारी माऊली बैल भुकेचा दुश्मन बैल आसमानाची सावली बैल कणगीचा भाऊ दोन्ही हाताने देणारा बहिणीच्या पदरात समद समद वतणारा माझा किशा निळ्या बापाकडे बघत बसला होता आता कमरेचा कासोटा सोडला तर आमच्या हातात होतं काय त्याच्यात बँकेच्या नोटिशीचं कागद आलं म्हणलं 15 दिवसात हप्त्याचे पैसे भरा नाहीतर काळ्या आईचा लिलाव करू म्हणलं माझं पोरग कमरत आलं मी लय समजत पण समजे रस्ते बंद झाले होते समजे रस्ते बंद झाले होते सुट दैवाचा कासरा कानी मेक लाडली सुट दैवाचा कासरा कानी मेक लाडली कसा कोरडा पडला जीव टाळून लागली फेस तोंडाला लागा गेरिया भारी घुमली फेस तोंडाला लागा गेरिया भारी घुमली पांडुरंगा पानंदीला पांडुरंगा पानंदीला गाय उतारी पडली पांडुरंगा पानंदीला गाय उतारी पडली तो माझा किशा लहानपणी मी माईसंग रानात गेल्यावर बांधावर बसून खेळायचं तिथं वरी न जाणाऱ्या मुळे ना मी ढुपचायचो त्यांचा गोंधळ घाला बघून मला दुपारपारी रानावर माय भाकर खाताना म्हणायची लेकरा मुख्या बिचारा जीवाला असा छळू नये आता कळतो माझ्या माईच्या बोलण्यातला अर्थ टिपणीचा रुंद हाती धरून चालताना आपल्याला बी कुणीतरी तुडीवतंय बडीवतंय अरे आधी वाचणाऱ्याचे हात नाही दिसत
असल्याची जाण मात्र सतत कासावीस करत राहते. माये, या बाळाच्या पांघरुणाखाली त्या किड्यात आणि आपल्यात काय बी फरक नाही माये, काय बी फरक. पर दुपारी रास्त्यामानी तासावर छातीत घुसला फास नागराचा, राहिला ना काळ खऱ्याचा. भूमाते घे प्रणाम शेवटचा शेतकऱ्याचा, राहिला ना काळ खऱ्याचा. हे बाळा, पिढ्यानं पिढ्याच्या बापा कार उदास आता. अरे अरे रानडुकर मी बहुतात जगत्यात, मी तर माणूस, तू तर दाव मला मार्ग आश्रयाचा. राहिला ना काळ खऱ्याचा, राहिला ना. पायला सरकारा, तुझी बी बसली का वाचा. अरे असूर तर कुणी बी मारित नाही, पण वळबा तर पाठीवर उठत्यात. कुणा कुणाचा हात धरायचा. राहिला ना काळ करायचा, राहिला ना काळ करायचा. भूमाते वेशीबाहेर चालला र तुझ्या मुलगी चाक रुत. कुठला दरबार कुठलं घरदार, पांगला रानवारा माझ्या दारीचा स्वार. मालवून गेला दीप गेली जळून ही वात. उभी काळोखाच्या दारी माझी जळणारी वात. ओम जिरले काळीत डोळा पाऊस पाऊस. माझ्या अंतरीची व्यथा तिचा उदास उस. तिचा उदास उस. तिचा उदास उस. तिचा उदास. इथंच साहेब, अहो इथंच माझ्या किशानं जीव दिला. हो, इथंच माझ्या किशानं जीव दिला. किशा पोरा, फंटास्टिक, मस्त, काय पोच, एक एक अगदी ओरिजिनल. मला हवे तसे एक्सप्रेशन, बैठकांमधली नजाकत, डोळ्यातले आर्जव. वाह. अहो एवढं रडता कशाला? एवढीच वाईट परिस्थिती आहे तर मग गाव सोडून निघून का जात नाही तुम्ही? खरं आहे साहेब तुमचं. अहो गोट्यातलं वासरू दगावलं तर 2-2 दिवस उपाशी राहणाऱ्या शेतकऱ्याची अवलाद आमची. पोटचं पोरग गेलं आणि रडायचं बी नाही. आज साहेब गाव सोडून जायचं म्हणजे न्याहारीची पिशवी दुसऱ्याला दिल्यागत आहे. हो, न्याहारीची पिशवी दुसऱ्याला दिल्यागत. बापा पडला रे. हे बाप्या, अरे उठला का नाही अजून? चल लवकर, सायरन आलं, साहेबाची गाडी आली, चल. आता बोलतो का? दादा साहेब नाही, नुसतीच पोलीस गाडी होती. गावात समजा आणलेल आहे का नाही ती बघायला आली होती. नुसती पोलीस गाडी असले होती. साहेब कशाने येणार आहे? साहेब हेलिकॉप्टरने येणार आहेत. त्याच्या मारी रिकामी गडबड. तरी म्हणलं 2 घंटे उशिरा येणार साहेब, 1 घंटा आधी आलाच कसं? आलेच कसं? ए येड्या, अरे लवकर आल्यावर साहेब रिकामा हाय का काय असं वाटतं जनतेला. म्हणजे असं आहे म्हणा की साहेबाला काही बी काम नसतं म्हणा की उगाच आपलं उशीर. उगाच आपला उशीर. बाजूला चला रे. चला हे बाप्या, अरे बाजूला. सरक बाजूला.
फुटवालं लवकर उरका लवकर उरका. साहेब येतील तेवढ्यात येतील तेवढ्यात. चला. चला. अरे सदरा फाटलं वाटतं. होय. सारं काही पोटात घेणाऱ्या ईश्वरानं पोट आम्हाला दिलं हो, पर त्याला भरायला लागणार झाकायला लागणार काय बी नाही दिलं. गरीबाच्या पोटी येणं बाप असतं बापूराव. बरोबर आहे साहेब, नशीब आम्ही वरूनच लिहून आणलं ना तुमच्या माईला तुमची. चला. नॉनसेन्स. भरल्या पोटानं नेहमी रिकाम्या पोटाला छिल्ली, पण पोट दिल्या देवाला हे कधीच नाही जाणवलं. अरे वा 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 वा, काय सुंदर काव्य. परत म्हणा ना. हाय. हाय, तू इकडे आहेस, काय माणूस आहेस. चक्क मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला. अरे आपलं मिळून निघायचं ठरलं होतं. मी मेसेज ठेवला होता तुझ्या. अरे मुख्यमंत्री साहेबांचा फोन होता, सोबत हेलिकॉप्टर मधून जाऊ म्हणत होते. मी म्हटलं पुढे जाऊन काही वेगळं कव्हरेज करूया. बाय द वे, हे गाव तसं दुष्काळी पण सजवलंय मात्र छान. तू कॅमेरा आणि बाकी इन्स्ट्रुमेंट आणली असेल. हो, मी तयारीनिशी आहे. मग ठीक आहे. बापूराव तुमचं कुठे आहे? अरे हे काय, हेच ते. अच्छा, म्हणजे हे कवी आहेत तर. परत ऐकवा ना ती तुमची कविता. अहो कविता, तेच ते भरल्या पोटाने काहीतरी संडे न्यूज मध्ये टाकून देतो. आहे काय आणि नाही काय. अहो राज्यभर नाव होईल तुमचं. चांगल्या चांगल्या कवड्यांना आपण मोठा केलाय. कवड्या नाही कळलं. अहो आपण भाऊ म्हणजे भावाला आपण भावड्या म्हणतो ना, तसेच कवीला कवड्या म्हणतो आपण. ऐकवा, मी लिहून घेतो. अहो बोला ना. काय कविता. कविता? तेच ते भरल्या पोटानं काहीतरी म्हणत होता ना बघा. ते होय. हा, ते माझी माय लहानपणी म्हणायची, म्हणजे माझ्या लहानपणी बर का. अच्छा 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 अच्छा. होय. म्हणजे आपल्या आई कवयित्री आहेत तर. वा वा वा, अगदी बहिणाबाईच. बोलवा त्यांना, बोलवा. आधी त्यांचीच मुलाखत घेऊया. कुठं शेतावर गेला का त्या? मग मला तिकडच जावं लागेल. मग तू मला वर जावं लागल. वर म्हणजे? देवाकडं. हा. देवाकडं. होय. व्हॉट अ जोक. म्हणजे शी इज डेड. आपण फार विनोदी दिसता बापूराव. बाय द वे बापूराव, तुमचा मुलगा मेला म्हणजे त्यानं आत्महत्या केली की आकस्मिक मृत्यू का त्याचा खून वगैरे झाला? म्हणजे तुम्हाला संशय वगैरे? बोला ना बापूराव, बोला. काय वाटतं तुम्हाला? बोला ना. अहो, मला जरा पाणी प्यावंसं वाटतं. प्यालो पाणी. आम्ही एवढं दूरून आलोय तुमच्यासाठी आणि तुम्ही पाणी पाणी पाणी. ठाऊक आहे इकडं दुष्काळ आहे म्हणून. अहो म्हणून तर मुख्यमंत्री साहेबांनी कृत्रिम पावसाचा निर्णय घेतलाय. अहो पण तो तिकडे पश्चिमेकडेच पडतोय. आता रिवाजच तसा आहे. मुख्यमंत्री कुठला का असे ना, सत्ता त्यांचीच असते. काय बाबा, यावर तुमचं काय? मला पाणी प्यायचं. हा, हो. प्यायचंय ना? अहो बापूराव, प्यायचंय ना? हो. प्यायचंच आहे ना? मग हे घ्या, हे प्या. घ्या घ्या घ्या. अरे काय आहे त्यात? थम्सअपच्या बाटल्या आहेत साहेब. साहेबांना काय वाटलं पाणी चालत नाही ना. गावात पाणी आहेच कुठं. एक दे. हे? अरे दे, आम्ही साहेबांसाठी चालू. हा, ओपनर दे इकडे. हा? साहेब, मी जरा पाणी पिऊन येतो. हा, बापूराव, अहो आमची खिल्ली उडवून तुम्ही कुठे निघालात? कुठे निघालात तुम्ही आमची खिल्ली उडवून? मी जरा पाणी. मग हे घ्या ना, हे प्या. नाही नाही. अहो घ्या, अहो घ्या. अमृत आहे हे. अमृत अमृत असं म्हणतात. हा, घ्या. हा.
मुख्यमंत्री साहेब आत्ता येते तेव्हा आपण इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. ओके हा बापूराव त्याचं काय आहे? साहेबांचा दौरा मग बातमी कव्हर करायलाच हवी. त्यात तुमचे हे 4 शब्द असू द्या. अहो त्यांच्यावरच चालतं ना आमचं हे चॅनल. तुमचे हे 4 शब्द त्यात असले म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत साहेबांच्या उपयोगाचं होईल आणि तुमचा शब्द न शब्द त्यांच्या सोयीचा करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तो फास व्यवस्थित घ्या. हा बोला बापूराव, तुम्हाला याबद्दल काय काय माहिती आहे पूर्ण? हा बापूराव बोला. हा गोंधळ कसला? गावात पुरुष आहे सैलानी बाबाचा. पुरुष अवघड्या हिंदूही नाचतायत. साहेब देवच आहे तो बी समध्यासनी पावतो. अहो मुस्लिमांचा देव तो. इथलं हिंदूंना चालतंय. गावात दंगल होईल ना. हे गाव आहे साहेब. इथं दर्गा आणि मंदिर एकाच टेकडीवर आहे. आणि साहेब दंगल शहरातली शहाणी माणसं करतात. कुठल्या गावात कधी दंगल होत नसती. मग तिथं त्याच्यानं कुणाला काय बी फायदा नसतो बघा. मग गावात तर दुष्काळ आणि उरसाला एवढा उत्साह. साहेब दुष्काळ आमच्या 5वीलाच आहे हो. पण उरूस दर 5 वर्षाला एकदा येतो ना. दर 5 वर्षाला नवा रेडा बळी द्यायची रीत आहे गावात. मग त्यात गोंधळ कसला? हो रेडा बळी द्यायचा म्हणजे तो गप कसा देणार. त्याला देवावर नेत्यात, हार घालत्यात, गुलाल लावत्यात आणि भजन समजा गावात त्याची वरात काढून त्याला मोकळं सोडत्यात. मोकळं? हो. गावातली तरणी पोरं सुरा चाकू भाला तलवारीनं त्याच्या अंगावर सपासप वार करत्यात. रेडा पळत राहतो. त्याच्या अंगावर जखमा होत्या. त्या जखमा सकट पळत राहतो. त्याच्या अंगातून रगाट टपाकतं. ते रगाट ज्या ज्या रानावर पडतं ते रान 5 वर्ष वार करणाऱ्याला खायला मिळतं. बापूराव हा जो रेडाबळी दिला जातोय ही प्रथा किती वर्षांपासूनची? साहेब इंग्रजापासून आहे. तेव्हापासून हे चालूच आहे बघा. त्याच्यावर काहीतरी बोला. रेडा बळी जाणार मी काय बोलणार. तुम्ही त्यांच्यातलेच ना. तुम्हीच बोला. तुम्हाला काय ठाऊक आहे ते. मला तर एवढंच ठाव आहे साहेब. दर 5 वर्षाला नवा रेडा बळी द्यायचा. मिळत्या हाताळ्यानं त्याचं रगात सांगायचं. बस त्याच्या मागं हवा आलं पाहिजे. साहेब आले वाटतं. ए म्हाताऱ्या हो तिकडे. नमस्कार. नमस्कार नमस्कार. अहो साहेब आले. त्या बापू गुमसेला पुढे बोलवा. अहो हे काय? हेच ते बापू तुमचे. आज का? होय. अरे आम्ही कसं ओळखणार असलो कोण पाठ. हे एवढे मुख्यमंत्री भेटायला येणार. अंगात चांगले कपडे तरी घालायचे. अरे तुला बोलतोय पायात चपला तरी घालायच्या. बैलाच्या पायात तरी कुठं असते तो साहेब चपला. अरे पण आपण माणसं. ते तुम्ही आम्ही रांचीतलं नवच. बर सरपंच चला 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 चला. ए बाप्या अरे उठ की. नग नग मी इथंच बरं आहे. अरे उठ म्हणतोय की साहेब आले. नग नग मी इथंच बरं आहे म्हणलं ना. आता उठ तो सरपंच सबुरी नाही. ए बापूराव अरे काय झालं? आता मगाच्या गोंधळामध्ये माझ्या ढोंगणावर धोतर फाटलंय. होय धोतर? होय फाटलं. गेल्या निवडणुकीत सरपंचानं दिलं होतं. त्याच्यावर दुसरं घेणं झालं नाही. अरे म्हणून काय होतंय? नग नग साहेब गावचं पाहुणा आहे. कस परती सर त्याच्या आईला. ए शिव्या माझ्या घरचं धोतर सदरावून घालायला घाल लवकर. आला का? आलो आलो. ए बापू चल तिकडे ये. अरे परत अरे ये. मला कशाला अरे घाल साहेब येणार आहे. परत सरपंचाचं धोतर मला मुख्यमंत्री साहेबांचा विजय असो. मुख्यमंत्री साहेबांचा विजय असो. मुख्यमंत्री साहेबांचा विजय असो. मुख्यमंत्री साहेबांचा विजय असो.
बापू खुमसे. अरे 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 उठा 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 हेच का ते बापू सरपंच हे काय बापू एक मिनिट आहात का ओके. एक मिनिट सरपंच हा चेक तुम्ही द्या बापूला कळलं ना हा. बोला पत्रक साहेब या आत्महत्येबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? या बापू काय सांगणार अहो या बापूचं दुःख पाहून मला रडूस त्याच्या भावानं आत्महत्या केली. साहेब भावानं नाही मुलानं. आ? हा, हा. मुलगा भाऊ म्हणजे भावासारखा मुलगा असं म्हणायचं होतं. त्यानं आत्महत्या केली कारण साहेब दुष्काळ. हा दुष्काळ पडला ना एकदम अचानक. परंतु हे विरोधी पक्षवाले आम्हाला काहीच करू देत नाही. त्यासाठी आम्ही जीवाचं रान करू रात्रीचा दिवस करू. तशी आजवर आम्ही कोणतीच कामे करू शकलो नाही. तशी संधी मिळायला हवी होती. त्यासाठी लोक हो एवढी सत्ता 5 वर्ष बोलू द्या. पुढच्या 5 वर्षात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. खरं म्हणजे हे सगळं मागच्या सरकाराचं पाप होत. यावेळी आमचा निवडणुकीत मुद्दा असेल शेतकऱ्याची आत्महत्या. धन्यवाद. मुंबईत हायकमांड आम्हाला निघायला साहेब तेवढं उरसाकट. सरपंच मुंबईत हायकमांड आले. आमचं ऊस तिकडं त्यांच्यामुळे आम्ही मुख्यमंत्री. तुमच्या ऊसामुळं आणि शेतकऱ्यामुळे नाही. तेव्हा त्यांना सांभाळायला चला येतो. मुख्यमंत्री साहेबांचा मुख्यमंत्री साहेबांचा मुख्यमंत्री साहेबांचा. हे बाप्या हा घे. आणि हो त्यातली 40% रक्कम आमच्याकडे जमा करायची. काय तुमच्याकडे चेक तर साहेबांनी दिला ना. अरे साहेबाला फक्त तुला द्यायचा असता मग तो आमच्या हातात दिला असता का? तेव्हा काय ते वळकून घ्यायचं हा. आणि हो एवढा मोठा समारंभ आमचं खिशातलं पैसे घालून करायचा का? साहेब आमच्यामुळे इथं आलं हा. तेव्हा जेवढे भेटत्यात तेवढे घ्यायचे काय. आणि म्हणून साहेबानं दिला त्यांच्या आईला. आणि हो काढा 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 कपडे काढा सगळा काढा. नमस्कार बापू खुमसे. मला ओळखलं? मी बँक मॅनेजर. तुमचा मुलगा मला ओळखायचा. तो गेल्याचं कळलं फार वाईट वाटलं. आज वर्तमानपत्रात बातमी वाचली मुख्यमंत्री तुम्हाला भेटायला येणार आहेत म्हणून. तेव्हा म्हटलं काही ना काहीतरी मदत नक्कीच मिळणार. पाहू हा चेक. किती आहेत? चालेल बापूराव यातून तुमचे व्याजाचे पैसे आले. आता मुद्दल 2 महिन्यात जमा करा अन्यथा तुमच्या जमिनीचा मला लिलाव करावा लागेल. आणि हो याची बँकेत येऊन पावती घेऊन जा. हो साहेब साहेब असं करू नका साहेब. हो माझ्या जमिनीच्या लिलावाचं बोलू नका साहेब. मी तुमचे पाय धरतो. मी तुमच्या पुढे नाग रगडतो साहेब. एकदा नाही 3दा रगडतो साहेब. हे बघा 1 2 3 साहेब. हे सोड. अरे हलका काय करतो साहेब साहेब गावंढळ लेखाची साहेब. हे सोड. पैसे हो साहेब साहेब हो साहेब हो साहेब साहेब हो साहेब 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 साहेब. आम्ही हंबरला फोडला तरी तो तुमच्यासाठी कल का हाय. अरे भुई करपली ना माझी. कर्ताबाई लेकरानं जीव दिला. आता आता हे डोळ्यात गळायला आसपासून एक शिल्लक राहिली नाही तर साहेब. हो मी तुमची
पैन पै फेडी नो पैन पै फेडी. मी जर फेडलो नाही ना तर माझ्या पिंडाला कावळा सुधीक शिवणार नाही हो. माझ्या जमिनीच्या लिलावाचे अरे रे 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 रे. बापूराव उठा. या असे इथे बसा. बापू काय ही अवस्था. बापू तुझ्या लेकराच्या जीवाची किंमत काही 1 लाख रुपयाचा तुकडा असू शकत नाही. ती पैशात होणं शक्यच नाही. आपण बापू 6व्या राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत. आणि भावी मुख्यमंत्री सुद्धा. बघा तात्याराव, हे आमच्या शेतकऱ्याचं फाटकं तुटकं रूप. दुष्काळाने केली थट्टा आणि संसाराला लागला बट्टा. अहो या सत्ताधाऱ्यांनी लावलंय काय. आमचा शेतकरी म्हणजे काय जात्यातील दाणे आहेत की ते कसेही भरडावेत. बघा तात्याराव, अहो मुख्यमंत्री जाऊन काही मिनिटही झाली नाही तर शेतकऱ्याची ही अवस्था. बापू आम्ही जाहीर केलंय शेतकऱ्यांची सगळी कर्ज माफ करणार. कर्ज माफ साहेब आता बँकेला गेलं. बापू आपली सत्ता आली नाही अजून. अं? सत्ता होय, आपली सत्ता आल्यानंतरच ते आश्वासन आहे. येत्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला मदत करायची, मग कर्ज माफ. तात्याराव, बापू हाच आपला प्रचार प्रमुख असेल बरं का. बापू तुझा पोरगा किशा आणि त्याची आत्महत्या हाच आमच्या प्रचाराचा मुद्दा असेल. आत्महत्या मुद्दा. होय, अरे तुमच्या आत्महत्यांवरच सरकार आणणार आपण. आता बघू आणणार त्या मुख्यमंत्र्याला त्याची सत्ता. तात्याराव, या बापूला 4 पैसे देऊन प्रचार सभांमध्ये वापरायचं बघा. म्हातारा बोलतो खूप छान. बापू येतो आम्ही. साहेब थोडं माझ्या खर्चाचं. बापू सत्ता आल्यावर काय तात्याराव. साहेब हा? तेवढं उरसाकट. जाऊया की. आपल्याला काय वेळच वेळ. चला बापू काठी घ्या काठी. तात्याराव. आला. अरे तुमच्यासाठी आमचं जगणं म्हणजे असू हाय, पण त्याच्या मागचे असू नाही दिसत तुम्हाला. अरे जनावरांच्या कळपात सुद्धा एखाद्या दुसऱ्या जनावराला सोडून दुसरी जनावर जात नाहीत र. दगड धोडलं माती खाऊन कुणी जगत नसतं. आम्ही जर जगलो नाही ना तर आमचीच मूर्ती फोडून फोडून कावळ्यागत आमचंच मांस खाऊन जगावं लागल तुम्हाला. हे आबाळाला आमचा वाटा कुणाच्या झोळीत टाकलाय ठाव नाही. आमचा तर पदरच फाटला. आमचा तर पदरच फाटला. हर पुराणात सांगतात शबरीची मोर खाल्ली, अहिल्याचा उद्धार केला, अर्जुनाला गीता सांगितली. अरे मग आम्ही काय पाप केलो तर श्रीहरी. बाणानं पाऊस पाडीत होता म्हणा अर्जुन. अरे आमच्या भाऊन अर्जुनाचं बळ नाही र. आम्ही लई तर तुझ्या पुढे हात जोडू पदर पसरू. अरे तू त्याला बळ दिलं, आम्हाला बळ न ग. आम्हाला 4 थेंब दे र. 4 थेंब दे. हे श्रीहरी, हे श्रीहरी.
एक फोटो आहे, एक भन्नाट बातमी, पंख्याखाली बसून पेपर चालतानाची हळहळ नुसती. अरे ह्या पांढऱ्या परेड घडीतल्या बगड्याच्या खुर्च्या वाचवण्यासाठी माझ्या खिशाची आत्महत्या मुद्दा आहे रे. अरे आमची ताण, ह्यांची थट्टा, आमची भूक, यांनी केलेली निंदा आणि आमचा जलम यांनी केलेली कीव आहे. अरे तू तसल्या जिन्यावर ए बापू, तुझा मी उरूस झाला हा? आता हेच बघलं, सैलानी बाबाच्या उरसातला एक रेडा आणि निवडणुकीच्या उरसातला तू. बापू तुझा उरूस झाला बघ, बापू तुझा उरूस झाला. उरूस 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 आम्हाला शेतकऱ्यांसाठी खूप काही करायचंय, पण आमची सत्ताच नाही ना. एक वेळ सत्ता द्या आणि मग बघा. आमच्याकडे सत्ता आहे, पण आता आचारसंहिता लागू आहे ना, तेव्हा तुम्ही आम्हाला परत निवडून द्या. आम्ही सगळं काही अलबेल करू. आम्ही शेतकऱ्यांचं 50% वीज बिल माफ करू. आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्याचं पूर्ण वीज बिल माफ करू. इतकंच नव्हे तर शेतकऱ्याच्या कर्जाचं व्याज सुद्धा माफ करू. आम्ही शेतकऱ्यांचं सगळं कर्जच माफ करू. आम्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 50,000 रुपये मदत करू. आम्ही प्रत्येकी 2 लाखांची मदत करू. अहो शेतकऱ्यांना वीज माफी द्यायची तर मग आम्हाला नोकरदारांना काय नको? हा शेतकरी फार लाडका झालाय. कर्जमाफी आम्हालाही मिळायला हवी. लोकशाहीत सर्वांना हक्क समानच. या चिखलातल्या गोंडपाणाला कशाला हवी मदत? यांना कितीही दिलं तरी हे कर्जबाजारीच राहणार. अहो यांना कितीही द्या, हे पुन्हा आमच्याच दारात. खरं तर मेलेल्या सर्वांनीच खरंच दुष्काळापोटी व कर्जापोटीच आत्महत्या केल्या होत्या का, हा संशोधनाचा विषय आहे. यांना मदत हवीच कशाला? आमच्या सत्तेसाठी. या युती आघाडीच्या काळात आपण वाटून खाल्लं पाहिजे. बापू, बापू, हे बापू. बापू शिंगा खुमसे या राज्यातल्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी. मी शोधतीये त्याला. त्याच्या गावाला जाणारे रस्ते नाहीत. त्याच्या गावाला जाणारा रस्ता गुडघाभर चिखलात आणि घोटाभर धुळीत माखलाय. काळीची पांढरी झाली. गावच उरला नाही. सारं गाव झालंय रानोमाळ. गावातील माणसांच्या मनी फाटलंय आभाळ. गोठ्यातलं जनावर डोळे वाचून हळूहळू बघताय, तेव्हा त्या उत्तर ओढीत त्याच्या अंगावरची हड मोजायला सुद्धा अंगात प्राण राहत नाही. याल याल माझ्यासोबत. बापू, तुला शोधण्यात दिवा आमच्या हातात, उजेड कोणाच्या तोंडावर. दिवा राहीवर, तू दिव्याखाली. तिथं अंधार, अंधार आणि फक्त अंधार. मालवून गेला दीप
तुझी